शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। कारण आता ज्या शेतकऱ्यांचे जनावरं मृत झालेले होते, अतिवृष्टीच्या पावसामुळे ज्या जनावरं वाहून गेले होते, बेपत्ता झाले होते, अशा शेतकऱ्यांसाठी आता ही आनंदाची बातमी आहे। कारण आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या मोठ्या निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी काय मदत करणार आहेत ही संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो, तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। तर आता ही सविस्तर माहिती आपण खालीलप्रमाणे जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। विशेषतः पूरग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली किंवा वाहून गेली। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत जाहीर केली आहे। राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांमध्ये शिथिलता आणून सर्व मृत किंवा बेपत्ता पशुधनाची तसेच गोठ्यांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। या मदतीच्या वितरणासाठी सविस्तर कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना देखील जाहीर केल्या आहेत। मदत वितरणासाठी तलाठीमार्फत तहसीलदारांकडे अहवाल पाठवून नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल। मृत पशुधनासाठी छेवा विच्छेदन अहवाल, बेपत्ता प्रकरणात पंचनाम्याची प्रत, लाभार्थ्यांचा आधार व बँक खात्याची माहिती जोडणे बंधनकारक असेल। मदतीसाठी पात्रता काय असेल? तर मित्रांनो, पूर्वी असलेल्या मर्यादा हटवून सरकारने निकष अधिक सुलभ केले आहेत। आता सर्व आपदग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र ठरणार। जनावरांच्या संख्येवरील मर्यादा काढून टाकून मृत किंवा बेपत्ता सर्व जनावरे पात्र। कुक्कुटपालनातही मर्यादा शिथिल करून अधिक व्यापक मदत। मृत बेपत्ता पशुधनासाठी नोंद करणे अनिवार्य। तसेच मृत किंवा बेपत्ता पशुधनासाठी मदत मिळवण्यासाठी खालीलपैकी किमान एका ठिकाणी नोंद असणे आवश्यक आहे। भारत पशुधन ॲप, 21वी पशुगणना, लसीकरण नोंदवही, ऑनलाईन नोंद, विमा कंपनीची नोंद, दुग्ध अनुदान योजनेतील नोंद। मित्रांनो, पंचनाम्यासाठी अधिकारी उपस्थित राहणे देखील आवश्यक आहे। पशुधनाचे नुकसान झाले असल्यास पंचनाम्यासाठी खालील अधिकारी उपस्थित असणे आवश्यक आहे: स्थानिक पशु विकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, सहकारी दूध संघाचा प्रतिनिधी, संबंधित पशुपालक। मित्रांनो, विमा संरक्षित पशुधनासाठी विमा कंपनीकडून भरपाई मिळण्यास सरकारी मदत मिळणार नाही। पशुपालकाची ओळख निश्चित करण्यासाठी जबाबदारी तलाठी व पोलीस पाटील यांची असेल। निधी वितरणासाठी NDRF व राज्य आपत्ती निवारण निधीचा वापर करण्यात येणार आहे। किती मिळणार मदत? मित्रांनो, सर्वात मोठा प्रश्न हा पडलेला असतो शेतकऱ्यांना। जर राज्य सरकारने पशुधनाच्या नुकसानीनुसार खालीलप्रमाणे मदतीचे दर निश्चित केले आहेत: गोठा नुकसान 3000 रुपये प्रति गोठा, दुभती जनावरे 37,500 रुपये प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावरे 32,000 रुपये प्रति जनावर, लहान जनावरे 20,000 रुपये प्रति जनावर आणि शेळी मेंढी 4,000 रुपये प्रति जनावर, कुक्कुटपालन कोंबडी 100 रुपये प्रति कोंबडी।